काय झालं? एक संकट काय आलं? पायाखालची जमीन सरकली म्हणून ओरडतोयस? अरे, जेव्हा समुद्र शांत असतो ना, तेव्हा कोणीही सहज नौका चालवतं. खरा खलाशी तोच जो वादळात आपली नौका पैलतीराला नेतो. तुला वाटतंय की हे संकट देवानं तुझ्यावर अन्याय म्हणून पाठवलंय. अरे मूर्ख आहेस तू. हे संकट म्हणजे तुझी चाचणी आहे. तुला सोन्यासारखं चमकायचं असेल तर तुला अग्नीतून जावंच लागेल. आता ठरव, या संकटात जळून राख व्हायचं की तावून सुलाखून बाहेर पडायचं. आज मी तुला संयम म्हणजे काय हे माझ्या भाषेत शिकवणार आहे. नीट ऐक. माणूस सगळ्यात आधी काय हरवतो? पैसा की प्रतिष्ठा? नाही, तो सगळ्यात आधी आपला संयम हरवतो. आणि ज्याने संयम हरवला त्याने अर्धी लढाई आधीच हरली. तुला वाटतंय की हे संकट तुला संपवायला आलंय. अजिबात नाही. हे वादळ तुझ्या आयुष्यातील केरकचरा साफ करायला आलंय. जे तुझे नाहीत ते या वादळात तुला सोडून जातील. आणि जे खरोखर तुझे आहेत तेच तुझ्या सोबत राहतील. संकट हे फिल्टर सारखं असतं. ते तुझ्या आयुष्यातल्या खोट्या गोष्टी आणि खोटा अहंकार गाळून टाकतं. मग मला सांग, संकट तुझा शत्रू आहे की मित्र? लोकांना काय वाटतं, संयम म्हणजे हात जोडून गप्प बसणं? अजिबात नाही. संयम म्हणजे गोंधळलेल्या परिस्थितीत स्वतःचं डोकं शांत ठेवून योग्य वेळी योग्य कृती करणं. जेव्हा एखादा बाण मागे ओढला जातो ना, तेव्हा तो सुटण्यापूर्वी खूप तणावात असतो. तो मागे ओढला जातोय कारण त्याला खूप लांबवर झेप घ्यायची असते. तुझं आयुष्यही सध्या असंच मागे खेचलं जातंय. तुला वाटतंय तू मागे पडतोयस, पण मी तुला खूप मोठी झेप घेण्यासाठी तयार करतोय. तू फक्त डगमगू नकोस. जर तू या परिस्थितीत स्थिर राहिलास तर जगातील कोणतीही शक्ती तुला पाडू शकणार नाही. कारण ज्याचा संयम पक्का त्याचा विजय नक्की होतो. तू म्हणतोस, स्वामी मी किती काळ धीर धरू, माझी सहनशक्ती संपत आली आहे. बाळा, तुझी सहनशक्ती जिथे संपते तिथूनच माझी कृपा सुरू होते. तुला काय वाटतं, मी तुझ्या संकटाकडे बघून डोळे मिटले आहेत? अरे, मी तर तुझ्या प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवून आहे. तू फक्त एक पाऊल विश्वासाने टाक. पुढची 10 पावलं मी तुला उचलून नेईन. संकटाच्या वेळी रडण्यापेक्षा लढण्याची तयारी ठेव. जो संकटात श्री स्वामी समर्थ म्हणत शांत राहतो ना, त्याच्यासाठी मी काळ बनून उभा आहे. तुझ्या आयुष्यातील वादळ मी एका क्षणात शांत करू शकतो, पण मला बघायचं आहे की तू माझ्यावर किती विश्वास ठेवतोस. जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय असते? तू सैरभैर होतोस, इकडे तिकडे धावतोस, 4 लोकांकडे जाऊन रडतोस,
आणि स्वतःची बुद्धी गहाण ठेवतोस. हीच तुझी पहिली चूक आहे. अरे, पाणी जर गढूळ असेल तर त्यात तुझं प्रतिबिंब दिसेल का रे? नाही ना. मनही असंच आहे. संकट आलं की मन गढूळ होतं आणि मग तुला मार्ग दिसेनासा होतो. संयम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या गढूळ पाण्यातलं माती खाली बसण्याची वाट बघणं आहे. एकदा का मन शांत झालं की मार्ग आपोआप मिळतो. तू जोपर्यंत ओरडत राहशील ना की मी बुडतोय बुडतोय, तोपर्यंत तुला माझ्याकडे असलेला दोर दिसणार नाही. शांत हो, स्थिर हो आणि मग बघ मी तुझ्यासाठी काय करून ठेवतोय. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. तू जर आज बी पेरलं तर उद्या तुला फळ मिळेल का? त्याला ऊन, वारा, पाऊस सोसावा लागेल, मातीत कुजावं लागेल, तेव्हा कुठे ते झाड होईल. तुझं आयुष्यही तसंच आहे. हे जे संकट आले ना, तो तुझ्या आयुष्यातला पावसाळा आहे. आता तू छत्री शोधत बसण्यापेक्षा त्या पावसात भिजून स्वतःला घट्ट करायला शिक. मी जर तुझी सगळी संकट एका क्षणात दूर केली तर तू आयुष्यभर माझ्यावर अवलंबून राहशील. स्वतः कधीच समर्थ होणार नाहीस. मला तुला पांगळं करायचं नाही. मला तुला योद्धा बनवायचं आहे. संयम म्हणजे हा विश्वास की माझ्या स्वामींनी माझ्यासाठी जो वेळ निवडला आहे तो सर्वोत्तम आहे. तुझं घड्याळ माझ्या घड्याळाशी मिळवायचा प्रयत्न नको करू. माझी वेळ कधीच चुकत नाही. कशाची भीती वाटतेय तुला? लोक काय म्हणतील याची? की सगळं संपून जाईल याची? अरे, जो शून्यातून विश्व निर्माण करू शकतो त्याला कशाची भीती? तू म्हणतोस स्वामी माझं खूप नुकसान झाले, पण तू हे बघतोयस का की त्या नुकसानमुळे तू किती खोट्या माणसांपासून वाचला आहेस? संकट ही एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची आणि माझ्यावरचा विश्वास तपासण्याची. जो सुखात माझा होतो तो भक्त, पण जो दुःखातही श्री स्वामी समर्थ म्हणत ठाम उभा राहतो तो माझा लाडका मुलगा. संयमाचा अर्थ हात जोडून रडणं नाही, तर संकटाच्या डोळ्यात डोळे घालून सांगणं की माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. बघू तू माझं काय बिघडवतोयस. ही जिद्द मला तुझ्यामध्ये बघायची आहे. अनेक लोक मला विचारतात, स्वामी आम्ही प्रयत्न करायचे की सगळं तुमच्यावर सोडायचं? अरे वेड्या, प्रयत्न करणं तुझं काम आहे आणि त्या प्रयत्नांना यश देणं माझं काम. पण तुझ्या प्रयत्नात संयम नसेल तर ते प्रयत्न वाया जातात. जेव्हा तू विहिरीतून पाणी काढतोस तेव्हा बादली पाण्यात टाकल्यानंतर ती भरेपर्यंत थोडा वेळ थांबावं लागतं ना. ती ओढण्याची घाई केलीस तर बादली रिकामीच राहील. तसंच तुझ्या कर्माचं आहे. कर्म करत राहा, पण त्या कर्माचं फळ मिळेपर्यंत जो काळ जातो तिथे जो स्थिर राहतो तोच खरा समर्थ. तुझ्या कष्टाचा प्रत्येक थेंब माझ्या हिशोबात आहे. तू फक्त तुझे हातपाय हलवणं थांबवू नकोस. बाकीची काळजी करायला मी समर्थ आहे. आता उठ. हा चेहरा पडलेला नको मला. खांदे ताठ कर आणि डोळ्यात अंगार ठेव.
लक्षात ठेव, हे संकट तुला हरवण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आलंय. ज्याच्या पाठीवर स्वामींचा हात आहे त्याला जगाची भीती कशाला? आजपासून तक्रार करणं बंद आणि प्रयत्न करणं सुरू. वेळ तुझी परीक्षा घेत आहे आणि मी तुझा निकाल लिहिण्यासाठी बसलो आहे. संयम ठेव, कारण जे तुझं आहे ते तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही.